नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला वर्क स्टडी हा टॉपिक सुरू केला होता. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही सर्व व्हिडिओ बघितलेही असतील. वर्क स्टडी यामध्ये आपण एखादा ऑपरेटर जे काम करत असतो त्या कामाचा अभ्यास करत असतो. ओके, आणि यामध्ये पुन्हा आपण हा अभ्यास दोन प्रकारे करत असतो. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मेथड स्टडी. ओके, हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे, याचे व्हिडिओ तुम्ही सर्व बघून घ्या. मेथड स्टडीमध्ये मी सांगितलं होतं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ॲक्टिव्हिटीज परफॉर्म बाय द ऑपरेटर, म्हणजे एखादा ऑपरेटर काम करताना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करतो, कोणत्या ॲक्टिव्हिटी नंतर कोणती ॲक्टिव्हिटी करतो, या सगळ्यांचं आपण रेकॉर्डिंग करतो आणि एक नवीन अशी मेथड आपण तयार करतो की जी मेथडचा वापर करून आपलं काम अतिशय प्रोडक्टिव्ह होईल आणि अननेसेसरी ज्या मुवमेंट असतील ऑपरेटरच्या त्या कमी होतील, ऑपरेटरचा फटीग आणि स्ट्रेस कमी होईल आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल. थोडक्यात काम कसं करायचं. ओके, मी सांगितलं होतं की एखादं काम कसं करायचं, ऑपरेटरने काम कसं करायचं याचा जो अभ्यास असतो तो म्हणजे मेथड स्टडी. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला या वर्क स्टडीचा दुसरा पार्ट आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे वर्क मेजरमेंट. ओके, त्याच्या नावातच आहे मित्रांनो, वर्क म्हणजे काम, मेजरमेंट म्हणजे आपल्याला काम आता त्याचं मोजायचं आहे, त्याच्या कामाचं मोजमापन करायचं आहे. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये टाइम स्टडी असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मेथड स्टडीमध्ये काम कसं करायचं हे शिकलेलो आहोत की ह्या विशिष्ट पद्धतीनेच जर आपण त्याला नवीन मेथड एक इन्स्टॉल करून दिली, तयार करून दिली, तर त्याने आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, हे आपण सर्व बघितलेलं आहे. आता आपला विषय आहे की ऑपरेटरने काम किती करायचं. हे लक्षात घ्या मित्रांनो, काम किती करायचं. ओके, कारण काम किती करायचं म्हणजेच आपण काय करतोय, त्याच्या कामाचं मोजमाप करतोय, म्हणजेच त्याला आपण वर्क मेजरमेंट असं म्हणतो. यालाच टाइम स्टडी असं सुद्धा म्हटलं जाईल. म्हणजे या ठिकाणी ऑपरेटर किती काम करेल किंवा त्याने किती वेळेत किती काम करावं किंवा एखाद्या कामासाठी त्याला किती वेळ लागेल हे आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. यालाच आपण वर्क मेजरमेंट किंवा टाइम स्टडी असं म्हणतो. आणि काम कसं करावं, किती करावं हे एकत्रितपणे, म्हणजे मेथड स्टडी आणि टाइम स्टडी या दोघांचा एकत्रितपणे जो स्टडी असतो त्यालाच आपण वर्क स्टडी असं म्हणतो. चला तर मित्रांनो, आता आपण वर्क मेजरमेंट हा टॉपिक सुरू करूया. जसं की मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की वर्क मेजरमेंट, वर्क म्हणजे काम आणि मेजरमेंट म्हणजे मोजमापन. ऑपरेटर जे काम करतोय त्या कामाचं आपल्याला मोजमाप करायचं आहे. तो किती काम करतोय, किती वेळेत किती काम करतोय, किंवा एखादं काम करण्यासाठी त्या ऑपरेटरला किती वेळ लागतोय. ओके, यालाच दुसऱ्या भाषेमध्ये टाइम स्टडी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच मग मित्रांनो, वर्क मेजरमेंटची आपण डेफिनेशन अशी करू शकतो, टाइम टेकन टू डू अ जॉब और ॲक्टिव्हिटी, अ टाइम टेकन बाय ऑपरेटर टू डू अ जॉब और ॲक्टिव्हिटी. कोणतंही एखादं काम करण्यासाठी ऑपरेटरला लागणारा वेळ म्हणजेच वर्क मेजरमेंट. पण मग कोणत्या ऑपरेटरला, कारण एखादा ऑपरेटर अनस्किल असेल, नवीन असेल, एखादा ऑपरेटर त्याच्या कामामध्ये एकदम पारंगत असेल. ओके, कोणता ऑपरेटर, तर जनरली एक लक्षात घ्या मित्रांनो, इट इज अ टाइम टेकन बाय अ क्वालिफाईड वर्कर ॲट अ स्टँडर्ड पेस युजिंग स्टँडर्ड मेथड. म्हणजेच काय मित्रांनो, क्वालिफाईड वर्करचा अर्थ असा होतो की ज्या ऑपरेटरला ते काम करता येतं त्याचाच वापर करून आपण त्या ठिकाणी त्या कामाचा स्टँडर्ड टाइम मेजर करणार आहोत. ओके, टाइम टेकन बाय अ क्वालिफाईड वर्कर ॲट अ स्टँडर्ड पेस म्हणजे अतिशय
त्याच्या लईमध्ये आपण त्याला ते काम करू देणार आहे. तो जो ऑपरेटर ज्या पद्धतीने सामान्य पद्धतीने जसं काम करतो तशा पद्धतीनेच त्याला आपण काम करायला सांगणार आहे आणि त्या कामासाठी किती वेळ लागतो ते आपण या ठिकाणी मेजर करणार आहे. यालाच आपण टाइम स्टडी असं म्हणतो. आणि मित्रांनो, ते काम करण्यासाठी किती वेळ लागला तो जो कॅल्क्युलेटेड टाइम असतो त्या टाइमलाच स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं. हे आपण पुढे डिटेलमध्ये शिकणार आहोत, पण लक्षात ठेवा जो टाइम आपण कॅल्क्युलेट करतो ते काम करण्यासाठीचा त्याला स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं. मग वर्क मेजरमेंटची किंवा टाइम स्टडीची मित्रांनो आपण डेफिनेशन अशी करू शकतो, अ टाइम फॉर अ क्वालिफाईड वर्कर टू कॅरी आउट अ स्पेसिफिक जॉब. म्हणजे एखादा स्पेसिफिक जॉब करण्यासाठी, एखादं स्पेसिफिक टास्क करण्यासाठी एका क्वालिफाईड वर्करला जो टाइम लागला त्याच टाइमला आपण काय म्हणतो, वर्क मेजरमेंट असं म्हणतो. टाइम फॉर अ क्वालिफाईड वर्कर टू कॅरी आउट अ स्पेसिफिक जॉब. थोडक्यात मित्रांनो तुम्हाला एवढं समजलंय की टाइम स्टडी किंवा वर्क मेजरमेंट म्हणजे एखाद्या ऑपरेटरला एखादं काम करण्यासाठी लागणारा वेळ आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. परंतु हे करून आपला उपयोग काय, म्हणजेच हे जे टाइम स्टडी आपण करतो हे का करतो, म्हणजेच आपल्याला हे समजून घ्यायचंय की ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ टाइम स्टडी. टाइम स्टडी आपण का करतो, टाइम स्टडी केल्याने आपला काय फायदा होणार आहे. तर सर्वात पहिलीच गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण टाइम स्टडी करतो त्यावेळेस आपण स्टँडर्ड टाइम डिटरमाइन करू शकतो. स्टँडर्ड टाइमचा अर्थ असा होतो एखादं काम करण्यासाठी लागणारा स्टँडर्ड वेळ, तो आपण टाइम स्टडीचा वापर करून फाइंड आउट करू शकतो. ओके, मग आपण तो स्टँडर्ड टाइम फाइंड आउट केला त्याने काय फायदा होणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, एखादा ऑपरेटर कदाचित जास्त काम करत असेल, एखादा ऑपरेटर कमी काम करत असेल, तर ते किती काम करतात हे ज्यावेळेस आपण शोधून काढतो किंवा फाइंड आउट करतो, डिटरमाइन करतो, त्यावरनं आपण त्यांचे वेजेस फिक्सिंग करू शकतो. त्यांचे इन्सेंटिव्ह आपण त्यावरनं ठरवू शकतो. जो जास्त काम करू शकतो त्यासाठी जास्त इन्सेंटिव्ह आणि जास्त वेजेस असतील, या पद्धतीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण टाइम स्टडी करत असतो. त्यानंतर मित्रांनो, प्लॅनिंग अँड कंट्रोल. तुम्हाला लक्षात येतच असेल की प्रोडक्शनमध्ये कुठलंही काम किती वेळेत होणार आहे हे जर आपल्याला माहीत असेल, एखादं ॲक्टिव्हिटी ऑपरेशन, एखादा प्रोडक्ट किती वेळात होणार आहे हे जर आपल्याला माहीत असेल, तर त्यानुसार आपण त्या कामाचं एका आठवड्याचं, दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं, 6 महिन्यांचं, 3 महिन्यांचं जसं आपल्याला हवं असेल तसं प्लॅनिंग करू शकतो आणि त्यावरती कंट्रोल सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, अचीव डिलिव्हरी डेट्स. ओके, जर आपण कस्टमरला काही डिलिव्हरी डेट्स दिले असतील तर ते आपण कोणत्या आधारावर देऊ शकतो, तर आपल्याकडे जो प्रोडक्ट आहे तो तयार होण्यासाठी किती वेळ लागतो हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यावरूनच आपण डिलिव्हरी डेट्स काय करू शकतो, समोरच्याला देऊ शकतो कस्टमरला आणि त्या अचीव सुद्धा करू शकतो. टाइम स्टडीचा वापर करून मित्रांनो आपण आपल्या कामासाठी किती मशीन्स लागतील आणि किती मॅनपॉवर लागेल हे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर नवीन जे एम्प्लॉई येतात त्या एम्प्लॉईला ट्रेन करण्यासाठी, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी सुद्धा या टाइम स्टडीचा वापर केला जातो. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रोसिजर फॉर टाइम स्टडी म्हणजेच वर्क मेजरमेंट. वर्क मेजरमेंट किंवा टाइम स्टडी करताना आपण कोणती बेसिक प्रोसिजर फॉलो करतो ते आता आपण बघूया. मित्रांनो, सर्वात अगोदर या ठिकाणी आपण करत असतो ते म्हणजे सिलेक्शन. पहिली स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे सिलेक्शन किंवा सिलेक्ट. मित्रांनो, ज्या मशीनवरती, ज्या ऑपरेटर सोबत, ज्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा ज्या ऑपरेशनसाठी आपल्याला टाइम स्टडी करायचा आहे, अगोदर ते ऑपरेशन, ते मशीन, तो ऑपरेटर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ते म्हणजे रेकॉर्ड. ही जी सेकंड स्टेप आहे टाइम स्टडी मधली. रेकॉर्ड याचा अर्थ असा होतो की ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब, अबाउट द ऑपरेटर, अबाउट द वर्किंग कंडिशन इज रेकॉर्डेड. म्हणजे त्या ऑपरेटरचं, त्या मशीनचं त्या ठिकाणी वर्किंग कंडिशन कशी आहे या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी काय केलं जातं, त्यांचा डेटा कलेक्शन केलं जातं, त्यांचं इन्फॉर्मेशन अवेलेबल केली जाते.
या ठिकाणी त्या गोष्टीला आपण रेकॉर्ड असं म्हणतो. मित्रांनो, त्यानंतर आपलं पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे एक्झामाइन. ओके मित्रांनो, तिसरी स्टेप आहे ती म्हणजे एक्झामाइन. आता आपण प्रोसेस किंवा ऑपरेशन सिलेक्ट केलं, त्याचं रेकॉर्ड सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. आता आहे ते म्हणजे एक्झामाइन करणे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्रिटिकल एक्झामिनेशन करावं लागतं, क्रिटिकली थिंकिंग करावं लागतं आणि आपली जी ॲक्टिव्हिटी असते त्या ॲक्टिव्हिटीला स्मॉल नंबर ऑफ पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन करावं लागतं. ओके, म्हणजे एखादं काम ऑपरेटर करतोय, परफॉर्म करतोय, तर त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला काय करावं लागतं, ब्रेकडाऊन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, एक साधं एक्झाम्पल घेऊया की एखादा ऑपरेटर मशीनवरती काम करतोय, तर मी त्याला सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं, स्मॉल नंबर ऑफ पार्ट. पहिला आहे तो म्हणजे जॉब क्लॅम्पिंग करणे, दुसरा आहे इलेमेंट म्हणजे ऑपरेशन करणे आणि तिसरा आहे तो म्हणजे जॉब अनक्लॅम्प करणे, जॉब काढून घेणे. ओके, म्हणजेच काय, एखादं ऑपरेशन करण्याच्या कुठल्याही ऑपरेशन करण्याची जी ऑपरेटरची पद्धत आहे त्या पद्धतीला छोट्या 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 पार्ट्समध्ये आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचं आहे. ही फार महत्वाची स्टेप आहे मित्रांनो. हे झालं एक्झामाइन. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी स्टेप आहे, फोर्थ स्टेप, ती म्हणजे मेजर. यानंतर मित्रांनो आपल्याला मेजर करायचं आहे. कोणत्या तरी टाइम स्टडी टेक्निकचा वापर करून, जे आपण पुढे शिकणार आहोत त्या टेक्निकचा वापर करून आपल्याला या ठिकाणी तो काम करण्यासाठी ऑपरेटरला किती वेळ लागला हे आपण या ठिकाणी मेजर करणार आहोत. यासाठी स्टॉपवॉच आणि वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपण पुढे शिकूया. पण लक्षात ठेवा, मेजरचा अर्थ असा होतो, ह्या ज्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आपण डिवाइड केलेल्या होत्या, स्मॉल नंबर ऑफ पार्ट्स केलेले होते ॲक्टिव्हिटीजचे, त्या ॲक्टिव्हिटीला ऑपरेटरला ॲक्च्युअल किती वेळ लागला, ओके, त्या गोष्टींचं आपण मेजरमेंट घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, ही जे या ठिकाणी हा जो मेजरमेंट आपण घेतो किती वेळ लागला आणि हा जो टाइम आपण कॅल्क्युलेट करतो मित्रांनो, या टाइमला बेसिक टाइम किंवा नॉर्मल टाइम असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो, स्टेप आहे ती म्हणजे कंपाईल. हा जो कंपाईल स्टेज आहे मित्रांनो, ही जी वरती आपण बेसिक टाइम किंवा नॉर्मल टाइम कॅल्क्युलेट केलेला असतो काम करण्यासाठी, त्यामध्ये आपण काही अलाउन्सेस ॲड करतो आणि हे अलाउन्स ॲड करून आपण नवीन टाइम कॅल्क्युलेट करतो. त्या टाइमला स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं. हा स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करण्याचं काम कंपाईल या स्टेजमध्ये केलं जातं. आणि शेवटची स्टेप आहे मित्रांनो, ती म्हणजे डिफाईन. ओके, या ठिकाणी मित्रांनो आपण या सर्व गोष्टींचा वापर करून, टाइम स्टडी टेक्निकचा वापर करून जो स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट केलेला आहे तो आता या ठिकाणी आपण डिफाईन करणार आहोत. डिफाईन करणार म्हणजे त्या कामासाठी एवढा वेळ लागतोच हे आपण या ठिकाणी डिफाईन करतो आणि त्यानुसार मशीनचं टार्गेटही ठरवू शकतो, ऑपरेटरचं टार्गेट ठरवू शकतो. या सर्व गोष्टी आपण करत असतो. मित्रांनो, क्विक आपण या ठिकाणी रिव्ह्यू घेऊया. सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे सिलेक्ट, त्यानंतर आहे रेकॉर्ड, त्यानंतर आहे एक्झामाइन, त्यानंतर आपण घेतलंय मेजरमेंट, मेजर, कंपाईल अँड डिफाईन. या 6 स्टेपमध्ये आपण मेथड स्टडी, टाइम स्टडी किंवा वर्क मेजरमेंट ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करत असतो. जसं की आत्ताच मित्रांनो आपण बघितलं, टाइम स्टडी या स्टडीमध्ये आपण नक्की काय करतो, तर रेकॉर्ड दी टाइम फॉर परफॉर्मिंग द जॉब ऑर ॲक्टिव्हिटी. एखाद्या ऑपरेटरला एखादं काम परफॉर्म करण्यासाठी किती वेळ लागतो, रेकॉर्ड द टाइम, किती वेळ लागतो, हा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो, फाइंड आउट करत असतो. यामध्ये मित्रांनो बेसिकली 3 महत्त्वाच्या स्टेप असतात टाइम स्टडी करताना. सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे फाइंड ऑब्झर्व्ड टाइम. मित्रांनो, ऑब्झर्व टाइम याचा नावातच त्याचा अर्थ आहे की एखादा ऑपरेटर ज्यावेळेस एखादं काम करत असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्टॉपवॉच घेऊन त्या
कामासाठी ऑपरेटरला किती वेळ लागला हे आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो स्टॉप वॉचवरती, तर हा जो स्टॉप वॉचचा टाइम असतो त्यालाच आपण ऑब्झर्व टाइम असं म्हणतो. पहिली आपली स्टेप असते ती म्हणजे फाइंड ऑब्झर्व टाइम. त्यानंतर मित्रांनो दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे अप्लाय रेटिंग फॅक्टर. आता मित्रांनो रेटिंग फॅक्टर ही काय गोष्ट आहे लक्षात घ्या. कधी कधी काय असतं की एखादा ऑपरेटर हा खूप स्लो पद्धतीने काम करणारा असू शकतो, एखादा ऑपरेटर खूप फास्ट असू शकतो. मग आपण नक्की कॅल्क्युलेशन्स कुणाचे घ्यायचे किंवा आपण जो स्टडी आहे हा कुणावरती करायचा किंवा आपल्याला एक ॲव्हरेज व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे असते. त्यासाठी आपण मित्रांनो रेटिंग फॅक्टर ही कॉन्सेप्ट असते. जो ऑब्झर्व टाइम आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण काहीतरी रेटिंग फॅक्टर जोडत असतो, काहीतरी पर्सेंटेजमध्ये, आणि ह्या ऑब्झर्व टाइमला आपण रेटिंग फॅक्टर जोडला की त्या ठिकाणी जो नवीन टाइम तयार होतो याला बेसिक टाइम किंवा नॉर्मल टाइम असं म्हटलं जातं. ही झाली सेकंड स्टेप. आणि तिसरी जी स्टेप आहे मित्रांनो, ऑपरेटर हा ह्युमन बिईंग आहे, माणूस आहे, त्याला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी बाकीच्याही पर्सनल कराव्या लागतात. त्यासाठी आपण खूप सारे अलाउन्सेस ऍड करत असतो. ऍड अलाउन्स ही आपली तिसरी स्टेप आहे. हा अलाउन्स ज्यावेळेस आपण ह्या नॉर्मल किंवा बेसिक टाइम मध्ये ऍड करतो त्यावेळेस जो टाइम तयार होतो मित्रांनो त्याला स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं. म्हणजे शेवटी आपलं बेसिक एम आहे ते म्हणजे स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करणे टाइम स्टडीचा वापर करून. परंतु स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर आपल्याला बेसिक किंवा नॉर्मल टाइम कॅल्क्युलेट करावा लागतो. हा टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर ऑब्झर्व टाइम घ्यावा लागतो, म्हणजे प्रत्यक्ष काम करताना ऑपरेटरच्या समोर उभं राहून स्टॉप वॉचने टाइम घ्यावा लागतो, तो म्हणजे ऑब्झर्व टाइम घ्यावा लागतो. अशा 3 स्टेपमध्ये म्हणजे पहिली ऑब्झर्व टाइम काढणे, दुसरं रेटिंग फॅक्टर लावून बेसिक टाइम काढणे आणि तिसरं अलाउन्स ऍड करून स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करणे, या 3 स्टेपमध्ये आपण टाइम स्टडी ही ऍक्टिव्हिटी करत असतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो टाइम स्टडी करण्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट्स आपल्याला वापरता येतात किंवा आपण यूज करत असतो ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.